आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो मॅम. स्वानंदी, जरा बाहेर चल ना माझ्यासोबत, मला बोलायचं तुझ्याशी. कुठे? सांगते मी तुला. मॅम प्लीज स्वानंदीला घेऊन जाऊ का, एक इम्पॉर्टंट काम आहे. तोपर्यंत मी या मुलींशी बोलून घेते. थँक्यू मॅम. मी आलेच. अटेन्शन गाईस, अटेन्शन अटेन्शन. तुम्हा सगळ्यांसोबत मला एक आनंदाची बातमी शेअर करायची. राजाराम, बरं झालं तू हे ऐक. माझ्या केबिन मध्ये नको, माझ्या केबिन मध्ये नको. एक काम कर, तू संचिताच्या केबिन मध्ये क्युबिकल तयार करायचे आपल्याला. सगळे प्रोडक्ट्स हाय क्वालिटी असले पाहिजे. ओके, लॅपटॉप, टेबल, खुर्ची, स्टेशनरी, सगळं 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 फाईन करशील? हो. सॉरी, तुम्हा सगळ्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर करायची म्हणून मी इथे आलोय. आपले एक एम्प्लॉई जिनं नेहमी आपल्या कंपनीचा फायदा करून दिलाय, जिच्या युनिक स्टाईलमुळे सरपोतदार टेक्सटाईल एक मोठा ब्रँड होऊ शकतो असं आम्हा प्रत्येकाला वाटतं, ती स्वानंदी लवकरच आपली कंपनी जॉईन करणार आहे. आतापर्यंत स्वानंदी तुम्हा सगळ्यांसोबत काम करायची, इथून पुढेही ती तुमच्यासोबतच काम करणार आहे, पण एका वेगळ्या रूपात. ती तुमचं काम सुपरवाइज करणार आहे. मॅनेजर म्हणून ती तुम्हा सगळ्यांसोबत काम करणार आहे. पण एक विनंती वजा ऑर्डर तुम्हा सगळ्यांना करायची आहे मला. स्वानंदी सोबत इथं जे काही घडलंय ते सगळं आपण आता विसरून जाऊया. छान एकत्र येऊन काम करूया. मला खात्री आहे स्वानंदीने इथं जॉईन केल्यानंतर सरपोतदार टेक्सटाईलचं नाव फक्त मोठं नाही होणार, तर आपला एक ब्रँड होऊ शकतोय. राजाराम, सगळ्यांना पेढी वाट. हो, आता सांगतो. मॅडम, पेढे घेऊन येतो. ही स्वानंदी आता माझ्या केबिन मध्ये माझ्या बरोबरीने काम करणार. इतकी वर्ष आम्ही इथे या फॅक्टरीत काम करतोय, ते काय फुकट की आत्ता जुम्मे 2-4 महिने नाही झाली इथे येऊन, आणि लगेच ही मॅनेजर. आता हिच्या हाताखाली आम्ही काम करायचं, ही आम्हाला ऑर्डर देणार आणि आम्ही काम करायचं.